फ्रीजचा जर दरवाजा लावला तर ते पडत खाली। आताच मी या ठिकाणी प्रांजल पंकज भाटे यांच्या घरात आलेली आहे। त्यांच्या घरी गौरीचं आगमन झालेलं आहे आणि हळदी कुंकवासाठी मला या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे, त्यामुळे मी या ठिकाणी आलेली आहे। प्रांजल ही माझी मैत्रीण छान आहे आणि दरवर्षीच ती खूप सुंदर असं या ठिकाणी डेकोरेशन करत असते, पण आज जरा थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे तिने थोडक्यातच यावर्षी केलेलं आहे, पण दरवर्षी अगदी पाहण्यासारखं असतं, अगदी शूटिंग घेण्यासारखं या ठिकाणी दोघेही भाटे सर पण या ठिकाणी उपस्थित आहेत। भाटे सर सुद्धा त्यांना मदत करतात, दोन्ही मुलं आहेत, ती मुलंही त्यांना मदत करत असतात। तर आपण डेकोरेशन पाहूया। प्रांजलताई, अगदी सुंदर असं तुम्ही डेकोरेशन केलेलं आहे, काय सांगाल तुम्ही गौरीबद्दल? मला आवड आहे, मला आवडतं असं काहीतरी वेगळं करायचं। आणि पहिले बाप्पा बसले आमचे, आता गौरी आवाहन होतं काल आणि सोनपावलांच्या यांनी देवीचं आगमन झालं बरोबर, आणि व्यवस्थित त्यांना साड्या वगैरे दागिने त्यांना, आणि मला जसं नटायची हौस आहे तशीच मी त्यांना पण नटवते छान। आणि फराळ वगैरे असतो आणि आज नैवेद्य होता, सकाळी 12-12:30च्या दरम्यान नैवेद्य दिलं, पुरणपोळीचा नैवेद्य असतो, आमटी वगैरे 16 भाज्या असतात आणि 3 टाइम आरती असते, सकाळी नैवेद्याच्या वेळेला आणि संध्याकाळी। आता संध्याकाळी कहाणी वाचायची, तातू वगैरेच हे करायचा, आणि आमच्या सासूबाईच्या लग्नापासूनच्या ह्या गौरी आहेत। मुखवटे सासूबाईच्या नंदीने दिलेले आहे, तेव्हाच्या काळातले 16 रुपयाचे मुखवटे, पूर्ण पितळी आहे पण खूप जड आहे, आता ती मिळणं अवघड आहे, आणि 65 वर्षापूर्वीचे मुखवटे, आणि ती परंपरा मी आता जपतीये आणि इथून पुढे पण मी जपत राहील। अरे वा, खूप सुंदर प्रांजलताई, अगदी मनापासून तुम्ही या ठिकाणी देवींची पूजा करताय, गौराईंची पूजा करतायत। या देवी तुम्हाला नक्कीच खूप छान आशीर्वाद देणार आहेत। आणि ह्या वनदेवता आहे, वनदेवी यांचं पण खूप महत्वाचं आहे, मानाचं स्थान आहे। हा हा हा, खूप सुंदर, खूप सुंदर, छान फराळ पण तयार केलेला आहे। 16 भाज्या या ठिकाणी नैवेद्यासाठी असतात, समोर ठेवायची एक प्रथा आहे। धन्यवाद ताई, खूप छान तुम्ही या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे आणि बाईट पण सुंदर दिलेली आहे, अगदी सुंदर असं वातावरण आपल्या घरामध्ये तयार झालेलं आहे। या ठिकाणी राहुल तांबे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद देते। या ठिकाणी हळदी कुंकवासाठी सुद्धा महिलांचं आगमन झालेलं आहे, त्यांना सुद्धा हळदी कुंकू या ठिकाणी प्रांजलताई देत आहेत। अगदी सुंदर असं छान वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे। सुहासिनींचं वाण या ठिकाणी